श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत खाऱ्या वांग्याची रेसिपी. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. इथे मी ताजी वांगी घेतलेली आहेत. आपण याचा मसाला करून घेऊया. एका कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे भाजण्याकरता घेतलेले आहेत. मीडियम गॅसवर आपल्याला शेंगदाणे चांगले भाजायचे आहेत. यामध्ये मी सुकं खोबरं पण ॲड करत आहे. खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये मी 2 लवंगा घालत आहे. थोडे धने घालणार आहे. याचबरोबर मी पांढरे तीळ घालणार आहे. हे आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये हे बारीक वाटण करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं हे वाटलेलं आहे. एका प्लेटमध्ये हे आपण काढून घ्यायचं आहे. यानंतर आपण लसूण, आले, आपल्या चवीनुसार तिखट, हिरवी मिरची घ्यायची आहे, कोथिंबीर घ्यायची आहे. थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपण यामध्ये आता हे मिक्स करणार आहोत. यामध्ये आपण आता हळद घालणार आहोत. गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि एक पळी आपल्याला इथं तेल घालायचं आहे मिक्स करण्याकरता. आता आपण पहिल्यांदा वांग्याचे काटेरी भाग कापून घ्यायचा आहे. देठ कापून घ्यायचे आहेत आणि वांगा असं कापून घ्यायचं आहे. 2 ठिकाणी कापल्यामुळे हे बघा, वांग काय होतं, लवकर शिजलं जातं. हे बघा, अशा पद्धतीनं वांगी चिरून घेतली, लगेच पाण्यात टाकून घ्यायची, कारण ते काळी पडतात. हा मसाला आपण एकदम मिश्रण हे आपल्याला एकत्र करायचं आहे. आपण आता वांग्यामध्ये हा मसाला भरून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं पूर्ण भरायचा आतमध्ये मसाला. तर तुम्ही म्हणाल हा मसाला कच्चा असेल, कच्चा राहतो, पण नाही, आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे, त्यामुळं काय कच्चा राहणार नाही आहे मसाला. हा राहिलेला मसाला आपण तेलात भाजणार आहोत. कढई घेतलेली, कढईमध्ये 3 पळी मी तेल घातलेलं आहे. यामध्ये मी जिरं घालणार आहे आता. आणि हा राहिलेला मसाला आहे तो त्या तेलामध्ये मी फ्राय करणार आहे. अशा पद्धतीनं तेलामध्ये थोडा मसाला भाजून घ्यायचा आहे 2 मिनटं आणि मग भरलेले वांगे आपण यामध्ये घालणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला हे वांगे चांगले तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. आपण आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला जसं तुम्ही पाहिजे तसं ॲड करू शकता, कारण आपली अजून वांगी शिजायची आहेत, त्यामुळे थोडं मी पाणी जास्त घालत आहे. आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. ही बघा, माझी छोटी मुलगी गार्गी, आम्ही तिला लाडाने माऊ म्हणतो. हाय करते, हाय करा कमेंटमध्ये, सगळ्यांनी तिला हाय करा. बघा, आता झाकण काढून, वाव, मस्त कलर आलेला आहे वांग्याला. आपल्याला हलवायचं आहे वांग. अशा प्रकारे आता परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे.
2 वेळा वाफवून घ्यायचं आहे. थोडक्यात वाफेवर वांगं आपल्याला जास्त शिजवायचं आहे. आणि शिजलं आहे का हे आपल्याला देठ दाबून असं बघायचं आहे शिजलं आहे का. हे बघा शिजलेलं आहे वांगं. छान अशा प्रकारे वांगं आपलं मोस्टली झालेलं आहे तयार. हे बघा वांगं आपलं खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.